आपण जर सरांचं व्यक्तिमत्व जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की सरांना असं वाटत होतं की कायम की या व्यवस्थेमधला जो एक शेवटचा घटक आहे, जो वंचित माणूस आहे, त्याच्यापासून आपण काम केलं पाहिजे, त्याला न्याय दिला पाहिजे. आणि मग त्यांच्या असं लक्षात असं आलं की तिथे काम करत असताना की या समाजातला वंचित घटक कोण आहे, तर इथल्या देवदासी असतील, इथल्या वेश्या असतील, याच्यापेक्षा या व्यवस्थेमधला दुसरा वंचित घटक कोण आहे आणि त्याच्याप्रती आपण काहीतरी देणं लागतो, तर मग आपण काय करू शकतो. आणि म्हणून त्यांनी त्या समूहासाठी पहिल्यांदा एक त्यांच्या वेश्यांच्या मुलांच्यासाठी त्यांनी वडगाव धायरीमध्ये हॉस्टेल काढलं. राष्ट्रासाठी अत्यंत दुःखद गोष्ट आहे. मी पहिल्यांदा विलास वाघ सरांना विनम्र आदरांजली व्यक्त करतो. मी साधारणतः 1998 ला ॲडव्होकेट एकनाथ आवाड यांच्या मानवी हक्क अभियानच्या सोबत मी काम करत होतो बीड जिल्ह्यामध्ये. त्यावेळेला विलास वाघ हे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं बीड जिल्ह्यामध्ये तेलगावला आले होते. त्यास ती जी 1998ची जी ओळख होती ती माझी पहिली ओळख होती. आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या माझी ओळख झाल्याच्या नंतर मला त्यांनी सुगावा नावाचं मॅगझिन त्यानंतर दिलं आणि मी माझे लेख सुगावाकडं पाठवत राहिलो. आणि त्या सगळ्या लिहिण्यातून पहिल्यांदा विलास वाघ सरांची माझी पहिल्यांदा 1998ला पहिली ओळख झाली. आणि मग त्याच्यानंतर मी 2009च्या नंतर प्रत्यक्ष पुण्यामध्येच आलो आणि मग त्यांच्या वेगवेगळ्या कामाच्या संदर्भामध्ये मी त्यांच्याशी संलग्न होतो, सतत भेटत होतो, वेगवेगळ्या गोष्टीवर बोलत होतो. तर या सगळ्या संदर्भामध्ये माझी जी विलास वाघ सरांशी जी अगदी म्हणजे त्याच्या अगोदरपासून पण ॲज ए त्यांचं नाव म्हणून मी त्यांना ओळखत होतो, परंतु फॉर्मल ज्याला आपण प्रत्यक्ष ओळख म्हणतो ती 1998ला झाली. आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं, वेगवेगळ्या पुस्तकाच्या निमित्तानं त्यांच्याशी मी सतत भेटत आलेलो आहे. मग अशा परिस्थितीत, अशा ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या सानिध्यात राहत होता, तर त्यावेळेस तुम्हाला म्हणजे त्यांचे काय कोणत्या गोष्टी आवडल्या की जेणेकरून तुम्हाला त्या आकर्षित? पहिली एक गोष्ट की विलास वाघ सरांच्या कामाचं बद्दल आपण बोलत असताना एक समजून घेतलं पाहिजे की जेव्हा सुगावाचं त्यांनी प्रकाशन सुरू केलं तर महाराष्ट्रामध्ये एक अशी एक परिस्थिती होती की महाराष्ट्राचं जे काही साहित्य आहे ते सदाशिव पेठेमध्ये निर्माण व्हायचं आणि ते संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जायचं. आणि सदाशिव पेठेचं जे काही एक भावना विश्व आहे तेच संपूर्ण महाराष्ट्राचं भावना विश्व आहे, अशा पद्धतीचं एक अभिजन साहित्य या महाराष्ट्रावर लादल्याचं काम सुरू होतं. अशा सगळ्या काळामध्ये जे एका वंचित समूहातून आणि घटकातून आलेले लोक होते, त्यांचं जे अनुभव विश्व होतं, त्यांचं जे भावना विश्व होतं, त्यांचं जे विचार विश्व होतं, या सगळ्याला महाराष्ट्रामध्ये कुठं प्लॅटफॉर्मच उपलब्ध नव्हता. अशा सगळ्या काळामध्ये विलास वाघ सरांनी सुगावा नावाचं मॅगझिन सुरू केलं. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की आज जर आपण असं बघितलं की साधारणतः 80-82 पासून सुरू केलेलं सुगावा आज आपण जर 2020 पर्यंत 40-45 वर्षामध्ये बघितलं तर 2000पेक्षा अधिक टायटल सुरू केलेले आहेत. आणि हे 2000 टायटलचे जर आपण असे बघितले तर हे ज्याला कोणीच प्रकाशित करायला तयार नव्हतं, अशा सगळ्या काळामध्ये ही सगळी माणसं त्यांनी समोर आणलेली आहेत. म्हणजे आज आपल्याला जर महाराष्ट्रामधली टॉपची माणसं जर सगळी बघायची असतील, म्हणजे सुखदेव थोरात असतील किंवा चांगदेव खैरमोडे असतील, म्हणजे उदाहरणार्थ की बाबासाहेबांच्या नंतरचं सर्वात बाबासाहेबांचं जे मोठं आंबेडकरी चळवळीचं सर्वात मोठं दस्तावेजीकरण जे कोणी केलं होतं ते चांगदेव खैरमोडेंनी केलं होतं. आणि ते सगळं खैरमोडेंचं जे सगळं वाङ्मय आहे ते पहिल्यांदा वाघ सरांनी महाराष्ट्राच्या समोर आणलं. त्याच्यामुळं आंबेडकरी चळवळीचं इतकं मोठं जे दस्तावेजीकरण करण्याचं काम आहे ते वाघ सरांनी केलेलं आहे. आणि मग खैरमोडे असतील, त्याच्यानंतर सुखदेव थोरात असतील, त्याच्यानंतर रावसाहेब कसबेसारखे साहित्यिक असतील, तर ही सगळी माणसं, ताराचंद खांडेकर असतील, यशवंत मनोहर असतील, ही सगळी माणसं जी आहेत ते ही विलास वाघाच्या सुगावानं घडवलेली माणसं आहेत. आणि जेव्हा की महाराष्ट्रामध्ये की दलित साहित्याला किंवा जे पुरोगामी साहित्य अशा सगळ्या साहित्याबद्दल एक इथल्या ब्राह्मणी साहित्याच्या मनामध्ये एक आकस होता, अशा सगळ्या काळामध्ये त्या माणसानं हे काम आपल्या अंगावर घेतलं आणि ते निष्ठेनं त्या माणसानं ते काम सतत एक 40 वर्ष त्या माणसाने केलं. आणि 2000पेक्षा अधिक टायटल. म्हणजे कुठलीही चळवळ चालत असताना आपण असं म्हणतो की बाबा रस्त्यावरची चळवळ आहे आणि रस्त्यावरची चळवळ लागतेच, पण केवळ रस्त्यावरच्या चळवळीने भागत नसतं, त्याला एक वैचारिक खाद्य पुरवण्याची गोष्ट असते. आणि अशा सगळ्या काळामध्ये की महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीचं जे वैचारिक भरणपोषण आहे ते सुगावाने केलं हे आपल्याला
कबूल करायला लागतं आणि ते भरणपोषणाच्या संदर्भामधले वाघ सराचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे अलीकडचा प्रसंग सांगायचा जर झाला तर भीमा कोरेगावच्या संदर्भामध्ये जेव्हा कमिशन सुरू झालं आणि कमिशनच्या समोर चौकशीचे खूप सारे संदर्भ होते, तर या संदर्भामध्ये की अनेक वेळेला की भीमा कोरेगावच्या लढाईच्या ऐतिहासिक संदर्भाच्या बद्दल जेव्हा खूप सारा डिस्प्यूट होता आणि तो कमिशनच्या समोर मांडायचा होता, तर तेव्हा आम्ही सगळेजण विलास वाघांच्या त्या सुगावामध्ये बसूनच आम्ही होतो आणि मग विलास वाघ सर सांगायचे की अरे हा इथं हा संदर्भ आला आहे, तिथं तो सगळा संदर्भ आला आहे. तर हे जो एक महाराष्ट्राचं जे एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं, तर ती एक विलास वाघ, तर ते चालतं बोलतं विद्यापीठ मला असं वाटतं की आज बंद झालेलं आहे. तर हे विलास वाघ सरांचं वैचारिक क्षेत्रामधलं एक महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. दुसरं कॉन्ट्रीब्युशन जर आपण बघायचं असेल तर विलास वाघ सरांनी मिश्र विवाह संस्था म्हणून एक संस्था काढली की बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की बाबा आपल्याला म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं जे काही कॉन्ट्रीब्युशन असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीअंताच्या चळवळीला खूप देशाच्या समोर पहिल्यांदा आणलं आणि सतत एक अजेंडा तो पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. आणि बाबासाहेब त्याच्यात असे म्हणतात की बाबा आपल्याला जातीअंताकडे जायचं असेल तर आंतरजाती विवाह हा त्याच्यातला एक मार्ग आहे, म्हणजे तोच नाही. तर विलास वाघ सरांनी ही गोष्ट खूप लक्षात ठेवली आणि मिश्र विवाह संस्था नावाची एक संस्था त्यांनी स्थापन केली. आणि साधारणतः माझ्या माहितीच तरी किमान सरांनी महाराष्ट्रातल्या अनेक लोकांची लग्न लावली. म्हणजे साहित्यिक तुम्हाला माहिती असतील संजय पवार, कोण म्हणतं टक्का दिला या नाटकाचे लेखक असतील, त्यांचं लग्नसुद्धा त्यांनीच लावलं. म्हणजे मिश्र विवाह संस्थेचं जे पहिल्यांदा जी पत्रिका बनवली गेली ती संजय पवारांनी बनवली गेली. हां, आणि त्याच्यानंतर मग जे महाराष्ट्रामध्ये तर सरांनी किमान 1000पेक्षा अधिक असे विवाह लावले असतील. आणि ते सतत या सगळ्याला ते प्रोत्साहित करायचे की आंतरजाती विवाहाला प्रोत्साहित करायचे. त्याची आपल्या भूमिका समजून सांगायचे की आंतरजाती विवाह आपण का केला पाहिजे आणि सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यासमोर तो आग्रह करायचे आंतरजाती विवाहाचा. आणि अशा अनेक कार्यकर्त्याचे लग्न त्यांनी जमवून आणले, ते केले. आणि एवढंच नाही तर ते करून नंतर टिकवण्यासाठी जे काय करायला लागतं तर त्याच्यानंतर ची भूमिका सुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेतली आणि ते त्यांनी लग्न लावून दिलेले आपल्याला दिसत आहेत. मला असं वाटतं की त्यांचं स्वतःचं जे देखील लग्न जे आहे हे आंतरजातीयमध्ये आहे. हां, सरांचं तेच की आपण असं म्हणतो की आपल्याला जर सुरुवात करायची असेल तर आपण केवळ सल्ले देऊन नाही चालत, तर ते आपण केलं पाहिजे. तर त्यांनी उषाताईंशी तो लग्न आंतरजाती विवाह पद्धतीने केलं. ते पुणे विद्यापीठामध्ये असताना ते एकमेकाशी परिचित झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी लग्न केलं. पण ते स्वतःचं लग्न म्हणजे ही काय एक फार प्रत्येकाच्या आयुष्यातली ती इंडिव्हिज्युअल घटना असते, पण त्या घटनेला एक संस्थात्मक स्वरूप देणं आणि विचाराच्या पातळीवर घेऊन जाणं आणि त्याची एक संस्था बनवणं. म्हणजे सरांनी केवळ 1-2 लग्न तर 1000पेक्षा अधिक लग्न लावणं आणि ते केवळ लग्न लावणं तर हे केवळ इंडिव्हिज्युअल म्हणून नाही तर एक जाती अंताची भूमिका म्हणून लग्न लावणं आणि ते टिकवण्यासाठी यासाठी एक भूमिका घेणं हे मला असं वाटतं सरांचं खूप महत्त्वाचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. मला एक सांगा की अशा साहित्यिक एक साहित्यिक आहे, एक संपादक आहे, प्रकाशक आहे आणि हे सर्व असं चालत असताना देखील त्यांना कुठे ना कुठे असं वाटलं की ज्या देवदासी आहेत तर या मुलींसाठी काहीतरी करावं लागेल. त्यांनी त्यांच्यासाठी काय हे योजना ज्या त्या काय सुरू केल्या होत्या. आपण जर सरांचं व्यक्तिमत्व जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की सरांना असं वाटत होतं की कायम की या व्यवस्थेमधला जो एक शेवटचा घटक आहे, जो वंचित माणूस आहे, त्याच्यापासून आपण काम केलं पाहिजे, त्याला न्याय दिला पाहिजे. आणि मग त्यांच्या असं लक्षात असं आलं की तिथे काम करत असताना की या समाजातला वंचित घटक कोण आहे, तर इथल्या देवदासी असतील, इथल्या वेश्या असतील, याच्यापेक्षा या व्यवस्थेमधला दुसरा वंचित घटक कोण आहे आणि त्याच्याप्रती आपण काहीतरी देणं लागतो, तर मग आपण काय करू शकतो. आणि म्हणून त्यांनी त्या समूहासाठी पहिल्यांदा एक त्यांच्या वेश्यांच्या मुलांच्यासाठी त्यांनी वडगाव धायरीमध्ये हॉस्टेल काढलं. आज मला असं वाटतं की त्या हॉस्टेलमध्ये 100 मुलं आणि मुलं असं राहतात. मी त्या हॉस्टेलमध्ये काही दिवस शिकवण्याचं पण काम केलं होतं. तर सर या सगळ्याच्या ह्याच्यासाठी की त्या
वंचित समूहाचं जे एक पालकत्व आहे तर त्यांनी ते पालकत्व घेतलं होतं. त्याचा दुसरा भाग म्हणून अशाच मुलांना शिकवण्यासाठी त्यांनी तळेगाव ढमढेरेला एक शाळा पण सुरू केली होती. ती शाळाही आज खूप चांगल्या पद्धतीनं चालत आहे. पण आता या सगळ्या आणि धुळेला पण त्यांनी एक MSW जे आहे समाजशास्त्र महाविद्यालय त्यांनी उभा केलं होतं. तर सरांचं या बौद्धिक कामाच्या बरोबर एक गोष्ट अशी लक्षात येईल की सरांनी खूप चळवळीला एक संस्थात्मक कामामध्ये पण घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. की सरांची एक भूमिका कायम असायची की कुठलीही चळवळ जर पुढं घेऊन जायची असेल तर त्या चळवळीचं एक संस्थात्मक प्रारूप पण आपण उभं करण्याची गरज आहे. आणि मग त्यांनी अशा पद्धतीनं सुगावा असेल किंवा शाळा असेल किंवा महाविद्यालय असेल तर अशा पद्धतीचं एक संस्थात्मक प्रारूप उभं करण्याचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं. आणि मग त्याचाच भाग म्हणून तळेगाव ढमढेरेची शाळा असेल, धुळ्याचं MSWचं कॉलेज असेल किंवा वडगाव धायरीची शाळा असेल. पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या डोक्यामध्ये नंतरच्या काळामध्ये जो एक विचार होता की तो खरं तर अपूर्ण राहिला, तर तो खूप महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे त्यांना असं सतत एक प्रश्न पडायचा की आंबेडकर चळवळीची जी काही एक वाताहत होते आहे आणि म्हणजे आयडिओलॉजी लेस जी एक आंबेडकरी चळवळ उभा राहते आहे तर या चळवळीला कुठंतरी एका ट्रेनिंगची गरज आहे. आणि म्हणून त्यांच्या असं डोक्यात होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी चे जे सहकारी होते RR भोळे वगैरे यांनी तर पुण्यामध्ये आयले आश्रममध्येच असताना त्यांनी डॉक्टर आंबेडकर एंट्रन्स ऑफ पॉलिटिकल स्कूल अशा पद्धतीचं एक स्कूल निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये द एंट्रन्स ऑफ पॉलिटिकल असं पॉलिटिक्स अशा पद्धतीचं एक त्यांची कन्सेप्ट डोक्यात होती आणि त्यांनी तशा पद्धतीचं सुरू करण्याचा पण प्रयत्न केला होता. पण ते नंतर काही कारणानं पुढं जाऊ शकलं नाही. तर वाघ सरांच्या डोक्यामध्ये ही गोष्ट खूप होती की आता आंबेडकर चळवळीला तिचा राजकारणाचं जर ट्रेनिंग द्यायचं असेल आणि तिला राजकारणामध्ये यशस्वी करायचं असेल तर त्याच्या राजकारणाचं ट्रेनिंग करण्याची गरज आहे. आणि ते करण्यासाठी एक इन्स्टिट्यूट उभा करावी असं विलास वाघ सरांच्या डोक्यामध्ये खूप जास्त होतं. आणि त्यासाठी त्यांनी अनेक लोकांशी बोलणं पण केलेलं होतं. त्या संदर्भातल्या काही मीटिंग्स पण झालेल्या होत्या. पण दुर्दैवानं हे कोरोना सगळा समोर आला आणि या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये तो प्रोजेक्ट पुढं जाऊ शकला नाही. मला असं वाटतं की आपण विलास वाघ सरांना जर काही आदरांजली आणि त्याच्याप्रती जर खरंच काही आदर व्यक्त करायचं असेल तर ही जे राहिलेलं काम आहे त्यांचं तर ते पुढं घेऊन जाणं मला असं वाटतं ही विलास वाघ सराला खरी आदरांजली ठरेल असं वाटतं.